जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेत ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, 6 बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली. केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शनिवारी रात्री 3 वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. दरहल नदीला पूर आल्याने न्यू बस स्टँड, बेला परिसरात पाणी शिरलं आहे. सुमारे 200 ते 250 वाहने वाहून गेली. दरम्यान पूंछमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण अद्याप बेपत्ता आहेत. किश्तवार जिल्ह्यातील दख्खनच्या सुर्णू भागात ढगफुटीमुळे घरे आणि शेतजमिनीचे नुकसान झाले. देशात दुसऱ्यांदा मान्सून सक्रिय झाल्याने दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी उत्तराखंड, सिक्कीम आणि बंगालसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. शनिवारी उत्तराखंडमध्ये झालेल्या भूस्खलनानंतर केदारनाथ यात्रा मार्गावर घोड्याने ओढलेल्या खेचरांची सेवा स्थगित करण्यात आलेली असून कैलास मानसरोवर यात्रेकरूंचा एक गटही अडकून पडला आहे. अरुणाचल प्रदेशात पूर आणि भूस्खलनाच्या या लाटेत आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 जण जखमी झालेत आणि 1,49,257 जण प्रभावित झाले आहेत. मान्सूनमुळे एकूण 26 जिल्हे, 328 मंडळे, 576 गावांना फटका बसला आहे. दरम्यान पिथोरगडमध्ये कैलास मानसरोवर यात्रेची 50 यात्रेकरूंची 4थी तुकडी धारचुला बेस कॅम्पवर थांबवण्यात आलेली आहे. बेस कॅम्पचे प्रभारी धनसिंग बिष्ट यांनी म्हटलं आहे की गारबधारमध्ये भूस्खलन झाल्यामुळे गुंजीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.